तुम्ही भेट घेतली उद्धव ठाकरेंची, तुमची समजूत काढण्यात त्यांना यश मिळालं का? काय भूमिका असणार आहे तुमची? आत्ताच उद्धव साहेबांची मी भेट घेतली. त्यांनी मला बोलवलं होतं आज. आमचे बोलणं झालेलं आहे. माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत. त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न, त्याची समस्या अजून आहेतच. त्याच्या अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील. त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचा आहे. अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाही आहे. अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही आहे. तेजस्वी मॅम, तुम्ही असं म्हणतात की मी अजून निर्णय घेतलेला नाही, पण तुम्हाला भाजपकडून पक्षप्रवेशा संदर्भात काही ऑफर झाली नाही, ते मी नाही सांगू शकत. पण एवढंच आहे की तुम्ही पत्र राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला चर्चेला बोलवलं, एवढे दिवस बोलवलं नाही, ही नाराजी होती का चर्चेला? नाही, मी पत्र हे विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांना दिलं होतं. मला असं वाटलं की खालच्या लेवलला हे सगळं सॉर्ट आउट होईल, पण ते झालं नाही. त्यामुळे इथे यावं लागलं. निवडणुकी वेळेसच या सगळ्या नाट्याला सुरुवात झाली होती. तुम्ही स्वतः इच्छुक होतात विधानसभा निवडणूक नाही, असं काही पदाचा राजीनामा आपण मागे घेतला आहे का? नाराजी मी म्हटलं अजून मी त्याच्यावरती विचार करेन आणि सांगेन. अजून मी जे माझे प्रश्न मांडलेले आहेत त्याच्या उत्तराची वाट बघत मी म्हटलं ना वाट बघते आणि मग नंतर मी स्थानिक स्तरावर तुमची काय नाराजी आहे? ते पत्रात मी सांगितलेलं आहे आणि उद्धव साहेबांशी मी चर्चा केलेली आहे त्याबद्दल. आक्षेप आहे ते मी साहेबांना सांगितलेलं आहे काय आहे ते. नाराजी दूर झाली आहे का तुमची सगळ्यांची? हा, समजेल लवकरच.